नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण करणार आहोत विष्णूचं फोटोशूट। त्यासाठी आपण जात आहे जिल्हा परिषद ऑफिसमध्ये। तर बघा, तेथे विलासराव देशमुख यांचा स्टॅच्यू आहे। त्या ठिकाणी त्यांचा स्टॅच्यू सेंटरमध्ये आहे आणि साइडने अशा कमळाचे फुलं आहेत। इतकं छान वाटतंय ना ते। आणि त्या साइडने सगळ्या कडेने झाडं आहेत, मोठमोठे पायऱ्या केल्यात बसायला आणि मध्ये ग्रास लावलेले आहे। त्यामुळे इतके छान वाटतंय ना। आणि तिथे फोटो पण इतके छान येत होते, त्यामुळे आम्ही विष्णूचा फोटो काढायचा असं ठरवलं होतं। आणि दुसऱ्या साईडला आहे गोपीनाथ मुंडे यांचा स्टॅच्यू। तिथे पण सेंटरला त्यांचा पुतळा आहे आणि साईडनी पाणी वगैरे झाडं खूप छान केले। तर बघा, आम्ही तिथे फोटो काढतोय। फोटो काढताना विष्णू इतका छान दिसत होता ना। आजूबाजूचे लोक तिथं बसलेले त्याला हाय करत होते, बोलत होते आणि त्याला पण तिथं खूप मज्जा येत होती। आम्ही गेलो फोटो काढायला, पण विष्णू हा फोटो काढू देत नव्हता, कारण त्याला तिथं खेळण्यासाठी खूप जास्त जागा दिसत होती। त्यामुळे तो इकडे इकडे फिरायचा, बसायचा, मज्जा करायचा। मग आम्ही एक विचार केला, त्याला बिझी ठेवलं तर तो फोटो काढू देईल। मग त्याला आम्ही असे झाडाचे पानं वगैरे दिले आणि त्याला थोडंसं बिझी केलं। मग त्यानंतर त्यानं आम्हाला 1-2 फोटोज घेऊ दिले, पण तरी पण त्याला लक्षात आलं ना, तो त्या पायऱ्यावरती इकडे इकडे फिरायचा, खाली गवतामध्ये जायचा, असं खूप मस्ती करत होता। आम्हालाही खूप मज्जा आली त्याचा एवढं म्हणजे हे बघून, किंवा त्याचे फोटोज बघून खूप छान वाटलं। आणि त्यानंतर इतकी मेहनत करून जे फोटो आलेत ना, मी तुमच्यासोबत शेअर करेल। तुम्हाला फोटो कसे वाटले ते कमेंटमध्ये नक्की सांगा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।